ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. भगवंतांनी केलेला 12व्या अध्यायाचा उपसंहार. धर्म्यामृत. ओव्या आहेत 230 ते 238 आणि गीतेचा श्लोक आहे 20वा. भगवंत आता भक्त लक्षणांचा समारोप करत आहेत. श्लोक 20वा. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे 12ोऽध्यायः. श्रद्धायुक्त व मी ज्यांना अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त वर सांगितल्याप्रमाणे धर्मसंबंधी अमृताचे सेवन करतात, म्हणजे त्याप्रमाणे आचरण करतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत. ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य करीती प्रतीती गम्य आई कोणीजे. ती ही गोष्ट म्हणजे वर सांगितलेले भक्तियोगाचे वर्णन, जी चित्ताला रंजवणारी अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी आहे, ती ऐकून जे पुरुष तिला म्हणजे त्या गोष्टीला स्वानुभवाने जाणतात. तैसीची श्रद्धेचेनी आदरे जयाचे ठाई विस्तरे जीवी जया थारे जे अनुष्ठिती. त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो. एवढेच नव्हे तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व ज्याचे अनुष्ठान करतात. परी निरूपिली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली. पण ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे. परी माते परम करुणी ये अर्थी प्रेमे धरुनी हेची सर्वस्व मानुनी घेती जे पै. परंतु जे प्राप्त करून घेण्याला योग्य असे श्रेष्ठ ठिकाण आहे असे मला समजतात व या भक्ती तत्वाविषयी आपल्या मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात. पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी उत्कंठा तया लागी अखंड मज. अगा अर्जुना, या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र भक्ती कथेसी मैत्र जया पुरुषा. तेच तीर्थ तेच क्षेत्र जगामध्ये तेच पवित्र की ज्या पुरुषांचा भक्ती कथेशी स्नेह असतो. आम्ही तयाचे करू ध्यान ते आमुचे देवतार्चन ते वाचून यान गोमटे नाही. आम्ही त्याचे ध्यान करू, तो आमची पूजन करण्याची देवता आहे, त्याच्या वाचून आम्ही दुसरे काही चांगले मानित नाही. तयांचे आम्हा व्यसन ते आमुचे निधी निधान किम बहुना समाधान ते मिळती तै. त्याचे आम्हास व्यसन असते म्हणजे छंद असतो व तोच आमच्या ठेवेची खाण आहे. फार काय सांगावे, तो आम्हास भेटेल तेव्हाच आम्हास समाधान वाटते. पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. परंतु अर्जुना, जे पुरुष प्रेमळ भक्तांची कथा गातात ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो. भगवान श्रीकृष्ण भक्त लक्षणांचा समारोप करताना म्हणतात की जे भक्त मतपरायण होऊन वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे श्रद्धेने सेवन करतात, त्यांच्या उपदेशानुसार वागतात, ते भक्त त्यांना अत्यंत प्रिय असतात. भगवंतांनी अर्जुनाला जे सांगितलं आहे ते धर्ममय असं अमृत आहे. धर्म्य म्हणजे अवश्य आचरणीय. भगवंतांनी ज्या धर्म्य गोष्टी सांगितल्या त्या अमृताच्या धारेप्रमाणे आहेत. अमृत प्राशनामुळे अमरत्व प्राप्त होतं असं वर्णन आपल्याला पुराण वाङ्मयातून आढळतं. भगवंतांनी सांगितलेला उपदेश आचरणात आणला तर केवळ अमरत्व नाही तर अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे. राहून अमृत प्राशन केलं होतं, पण फसवून देवांच्या पंक्तीत राहू बसलेला आहे हे कळताच विष्णूंनी त्याचा सुदर्शन चक्रानं वध केला.
तोपर्यंत अमृत घशापर्यंत उतरले होतं, त्यामुळे त्याचं मुंडकं तेवढं अमर झालं, पण देह मात्र पडला. अशा प्रकारे अमरत्व हे सुद्धा नाशिवंत आहे. पुण्याचा साठा असेपर्यंतच भोगायला मिळणार आहे. ब्रह्मदेवाला सुद्धा अवधी आखून दिलेला आहे, पण अमृतत्व मात्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून पार करणार आहे. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की आपण केलेला उपदेश जो आचरणात आणतो असा भक्त आपणास अत्यंत प्रिय असतो. श्रीकृष्णांनी जे धर्म्यामृत सांगितले त्यालाच ज्ञानदेवानी भक्तियोग म्हटलं. हे जे अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोगू समस्त योगरूप. ज्ञानदेव त्या दिव्य अशा धर्म्यामृत धारेचे वर्णन करताना म्हणतात की धर्म्य रम्य अशी जी अमृताची धारा जे भक्त प्रतितिगम्य करतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात, अत्यंत श्रद्धेने व आदराने हा भक्तियोग आपल्या अंतःकरणामध्ये दृढपणे धरून ठेवतात व त्याचे अनुष्ठान करतात, तेच खरे भक्त. त्या भक्तामुळे भक्तियोगाचा सर्व जनांमध्ये प्रसार होतो. शेताची मशागत करून त्यात बीज पेरले की ते तरारून वर येते. पेरलेले थोडेसे बीज सर्व शेत पिकवून धान्याची त्याचबरोबर धनाची पण समृद्धी प्राप्त करून देतं. भक्ताने पण तशीच शेताची मशागत केल्याप्रमाणे भक्तीचे बीज पेरण्याआधी मनाची मशागत करायला हवी. अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्म, फलत्याग असा जो साधनेचा क्रम भगवंतांनी सांगितलेला आहे त्याप्रमाणे अभ्यास करायला हवा. जे भक्त आपले अंतःकरण भगवन्मय करतात ते भक्त म्हणजे जणू मशागत केलेले शेतच. मग त्यात भक्तीचे बीज पेरले की ते तरारून उगवतं. मग भक्तिरूपी मोगरा फुलतो व त्याचा वेल गगनावरी जातो. कारण त्या भक्तांना भगवत स्वरूपाची प्राप्ती हीच परमगती आहे असं कळतं. त्यामुळे त्यांना भगवत प्राप्ती करून घेण्यात मोठी आस्था असते. भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ताने भगवंतांनी सांगितलेले अंतरंग रहस्य जाणून घेतलं पाहिजे. अशा भक्तिकथेची जे मैत्री करतात ते भक्तच खरे तीर्थरूप आहेत, अत्यंत पवित्र आहेत. पुढे ज्ञानदेवानी अशा भक्तांच्या बद्दल भगवंतांचा भाव कसा असतो त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा भक्तांपेक्षा दुसरे काहीही भगवंतांना गोमटे वाटत नाही आणि म्हणून भगवंतच अशा भक्ताचं ध्यान करतात. त्याला देवता समजून ते त्याचेच पूजन करतात. अशा भक्ताचा भगवंतांना जणू छंदच लागतो. एखादा छंद जडला की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. मग त्या गोष्टीचं व्यसनच लागतं. तसे भगवंतांना भक्ताचं व्यसनच लागलेलं असतं. भगवंतांना भक्त म्हणजे सारं सर्वस्व वाटत असतात. अशा भक्ताची भेट झाली की भगवंतांना खरं सुख प्राप्त होतं. कारण अशा भक्तांचा भगवंतांच्या घरी तुटवडा असतो. केवळ भक्तामुळेच भगवंतांना आनंद होतो असं नाही, तर त्या प्रेमळ भक्ताचे चरित्र जो गातो तो सुद्धा भगवंतांना अत्यंत प्रिय होतो. त्या कीर्तनकारालाही ते आपली परमदेवताच मानतात. अशा शब्दात ज्ञानदेवाने भगवंतांचे भक्तावरील प्रेम रंगवलेले आहे. शेवटी ज्ञानदेवाने 12व्या अध्यायाचा उपसंहार संजय मुखानं केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.